दयावर
रूप गणेशा
देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं महायोगपीठे दटे भीमरत्नं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समादर्त्यतिष्ठं ब्रह्मानन्दखण्डं परब्रह्मलिङ्गं वन्दे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गपेरुकथा आता पांडुरंगाला नमन झाल्यानंतर अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी असा महान ग्रंथ लिहिला आणि त्याच्यातून ज्ञानाचा भंडार वाटला. त्याच ज्ञानाच्या भंडारातून आज मी तुम्हाला कीर्तन सांगणार आहे. आता ज्यांनी हा ज्ञानेश्वरी असा महान ग्रंथ लिहिला एकदा त्या मौलींना नमन करूया. ओम नमो ज्ञानेश्वर माऊलीला नमन झाल्यानंतर ज्याला आपण खंडेराय म्हणतो, ज्याच्या नावाने माझ्या मामाने त्याच्या बैलाचं नाव मल्हार ठेवलं, असं त्या मल्हाराचा एकदा गोंधळ घालूया. वारी मल्हारीची वारी
पंढरी नित्य नेमवाऱ्या करतात, आपल्या भगवंतासाठी नामस्मरण करतात, जिथे जागा भेटेल तिथं झोपतात, जे खायला भेटेल ते खातात. जे वारकरी आपल्या देवासाठी एवढं नामस्मरण करतात, एवढे कष्ट झेलतात, एकदा त्या वारकरीच्या पायाशी मस्तक ठेवूया. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण. तुका मने माझे भार उतरले ओझे, माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्यासाठी हा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे, ज्यांच्यासाठी आपण सर्व इथं आयोजित झालो आहोत, ते म्हणजे माझे मामा, म्हणजेच हबप संतोष अप्पा बोलते. मामाला 1 वर्षापूर्वी आम्हाला सर्वांना सोडवं जायला लागलं. ती पुण्यतिथी म्हणजे हनुमान जयंती, म्हणजेच राम भक्त हनुमान यांचा त्या दिवशी जन्म झाला. या स्थितीला आपल्या महाराष्ट्राचा सर्वात लाडका राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचाही जयंती याच पुण्यतिथीला झालता. तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांचा आज जन्म झाला म्हणजे राम भक्त पवन सुद्धा हनुमान, त्यांचे एकदा स्मरण करू, ते पण हनुमान चालीसा वाचून. सगळ्यांनी ताठ बसा आणि हात जोडा. श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी, बरन उरगुबल विमल जसु, जो दायक फलचारी, मूर्तिहीन तनु जानिके, सुमिरो से पवन कुमार, बलमूर्ति मोहि भरि मुखने सविकार, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत
जगद्गुरु तुकोबराय या अभंगात काय सांगतात? त्यांनी स्वतःच्या हाताने पिंड त्या पदावर नेऊन ठेवले आहे. ते पिंड पदावर नेऊन ठेवले आहे ते म्हणजे भगवंताची भक्ती करून भगवंताला प्राप्त करून आणि त्यांनी स्वतःला विष्णूच्या चरणी अर्पण केलं आहे. दुसऱ्या शब्दात तुकोबराय सांगतात, माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण. त्यांनी नेहमी नामस्मरण केलं, त्यामुळे त्यांचे गयावर्जन झाले आहे आणि त्याच्या पितरांचेही ऋण पिटले आहेत, म्हणजेच त्यांना मोक्षपदाला प्राप्ती झाली आहे. तिसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. त्यांनी कोणतेही कर्म केले ते हरिहर नाव घेऊनच आणि याचीच बोंब मारली आहे. शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. तर याच नामाने याच नामस्मरणाने त्यांच्यावरील सर्व भार ओझे सर्व नाहीसे झाले आहेत. हाच झाला अभंगाचा सरसर भावार्थ. विठ्ठल 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 तुकाराम महाराज काय सांगतात की त्यांनी पितरांच्या ऋणातनं कशी मुक्तता केली. तर पितरांचे ऋण कसे फिटले? तर भगवंताची भक्ती करून सर्वांची मदत करून मुकलेल्या प्राणांची सर्वांची सेवा करून आणि भुकेलेला अन्न देऊन ह्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होतीये आणि भक्ती ज्ञान आणि कर्मामुळे आपल्याला त्या पदाची प्राप्ती होती. तर आपल्यामुळे आपल्यालाच नाही तर आपल्या पितरांना सुद्धा त्या मोक्ष पदाला प्राप्ती होती. तर आता जगाकडे पाहिलं गेलं तर दोन प्रकारचे माणसं, एक म्हणजे कृतज्ञ आणि एक म्हणजे कृतज्ञ. तर कृतज्ञ म्हणजे कोण? जे उपकाराची वेळ अपकाराने देतात. म्हणजे उदाहरण म्हणजे भस्मासूर, त्याच्यावर किती उपकार केले तरी तो उपकाराची वेळ अपकारानेच देतो. तर तुकोबराय काय म्हणतात? कृतज्ञ उपकार केला चोराहाती व्यवहार दिला, चोराहाती व्यवहार दिला, चोराहाती सोळा हाती व्यवहार दिला. जर चोराच्या समोर जर सोन्याची पेटी ठेवली असेल तर तो काय करतात मातृमाऊली? तुम्हाला माहितीच आहे, तो चोरून नेणारच. का? कारण तो चोर आहे. चोराचा मूळ स्वभाव कधीच चोरी हा कधीच बदलणार नाही, तो चोरीच करणार. तर मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो ज्याच्यावरून तुकाराम महाराज म्हणतात की कुणाचाच मूळ स्वभाव बदलत नाही. एका नगरात एक वैद्य राहायची. वैद्य म्हणजे डॉक्टर नाही, वैदिक म्हणजे आपण इथं भिकारी सुद्धा शब्द वापरतो. वैदिक म्हणजे जी हातात काठी डोक्यावर टोपली घेऊन फिरती, तिच्याकडे जे साहित्य आहे म्हणजे कांगवा दुया सोरा हे सर्व काही ती विकायची. एक दिवशी ती नगरात अशी ओरडत चाललेली, सुया घ्या पोत घ्या दुया दोरा. ती अशी ओढत चाललेली तेव्हा त्या नगराचा राजा तिथं फेरफटका मारायला आलता. फेरफटका मारताना तो त्या वैदिनीला बघतो आणि तिच्यावर मोहक होतो. तो वैदिनीकडे जातो, म्हणतो, हे वैदिन, तू माझ्याशी लग्न करशील का? मी या नगराचा राजा आहे. वैदिन म्हणती, अरे तुला शोभत का रे? तू या नगराचा राजा, मी या झोपडीत राहणारी वैदिन रे, तू कशी माझ्यासोबत लग्न करशील? राजा म्हणला, ते काय नाही, मी तुझ्याशीच लग्न करणार. वैदिक म्हणली, तुला माझ्याशीच लग्न करायचंय ना? त्याच्या आधी माझ्या वडिलांची परवानगी घे. जर त्यांचा होकार असेल तरच मी लग्न करणार. दुसऱ्या दिवशी हरिश्चंद्र राजा तिच्या वडिलांकडे जातो, म्हणतो, मला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायचंय. तिचे वडील विचार करतात, या राजाशी लग्न झालं की माझी मुलगी राणीच होणार, म्हणून ते लगेच होकार देतात.
लग्न होतं. लग्नानंतर राणीच्या खाली दासी, सर्वकडे काय गेलं, पाणी पाहिजे तर दासी, झोपायला पलंग, राजमहाल. तर राणीला जेवायला पंचपक्वान्न दिले, तिने एक पण घास खाल्ला नाही. का? घरी असताना ती पंचपक्वान्न नव्हती, 4 दिवस शिळ्यांच्या भाकऱ्या खायची, म्हणून तिला सवय फक्त भाकऱ्याच खायची. ती काहीच पंचपक्वान्न खात नव्हती. राजा म्हणाला, ठीक आहे, तुला नाही खायचं पण पंचपक्वान्न नको खाऊ. झोपायला गेलं तर खाली झोपायची चटई टाकून, पलंगावर कधीच झोपायची नाही. का? घरी असताना ती खाली झोपायची. तर एक दिवशी राजा पलंगावर झोपला होता. खालून कुडुक कुडुक असा आवाज येऊ लागला. खाली बघतो तर काय, राणी 4 दिवसाच्या शिळ्या भाकऱ्या खातील. जर पलंगाखाली बघितलं तर बघितलं की सगळीकडे भाकऱ्याच ठेवल्यात. राजा म्हणतो, हे राणी, आता तू राणी झालीस ग, हे भाकऱ्या का खातील? रोज मी तुला पंचपक्वान्न देतो, तू ते का नाही खात? तू आता राणी झालीस, राणी सारखं राहत जा. तर राणी म्हणती, ठीक आहे, मी राणी सारखंच राहत जाईल. दुसऱ्या दिवशीपासून ती पंचपक्वान्न खाऊ लागली, पलंगावर झोपू लागली. हा सगळा बदल पाहून राजाच्या आईने एक सत्यनारायणाची पूजा मांडली. सत्यनारायणाची पूजा झाली. सर्व राणी म्हणाले की तू आता उखाणं घे, पण तिला काही उखाणं घ्यायला येत नव्हतं. पण सगळ्यांचं ऐकून तिने एक उखाणं प्रयत्न केला. आता माता माऊली, तुम्ही ऐका, तुमच्या वेळेस जेव्हा वेळ येईल तुम्हाला पण हेच उखाणं घ्यायला लागल. तुम्ही हे उखाणं नीट ऐका. तर ऐका, पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मऊ मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मऊ मऊ साय. हरिश्चंद्र राजाचं नाव घेते, भाकर वाढ ग माय, भाकर वाढ ग माय. काय म्हणतात, आधी होती दासी, मंग झाली पट्टू राणी, तिचे हिंडले राहिना तर आता तुकोबरा काय म्हणतात, उपज्ञ म्हणजे कोण, जी उपकाराची प्रणकाराने देतात. उदाहरण म्हणजे भस्मासूर. तर भस्मासूर एक शिवभक्त होता आणि आपला महादेव कसा होता, भस्म उटी भस्म उटी भस्माच्या उटी लावायचे, हातात त्रिशूळ घ्यायचे, रुद्राक्षाच्या माळा घालायचे आणि डोळ्यांमध्ये ज्वाळ होती. तर भस्मासूर काय करायचा, रोज पृथ्वी लोकावर जायचा, चिताभस्म महादेवाला आणून द्यायचा, महादेव तो भस्म लावायचे. तर
हे नित्य नेम चाललेलं. एक दिवशी भस्मासुराला भस्म आणायला उशीर झाला. तर महादेव म्हणाले, हे भस्मासुरा, तुला आज भस्म आणायला उशीर का झाला? तर भस्मासुर म्हणाला, आता मृत्यू लोकावर खूप अनेक विविध हॉस्पिटल डॉक्टर बनले आहेत, त्यामुळं लोकांचं मरणं लवकर शक्य होत नाही, म्हणून मला सगळीकडे फिरायला लागतं. तेव्हा काही मला एक चिताभस्म भेटती, म्हणून मला रोज उशीर होतो. तर महादेव म्हणतात, लवकर भस्म भेटायला पाहिजे, तर ह्याचा उपाय काय? तर भस्मासुर म्हणतो, हे महादेवा, तुम्हाला वरदान दे, मी ज्याच्या पण डोक्यावर हात ठेवीन तो लगेच भस्म होईल. तर महादेवांनी त्याला वरदान दिलं, तू ज्याच्या पण डोक्यावर हात ठेवशील तो लगेच भस्म होईल. तर त्याला वरदान दिलं. त्याच्यानंतर महादेव म्हणाले, तू त्याच माणसाच्या डोक्यावर हात ठेवशील जे पापी आहेत, ज्यांनी पुण्य काहीच केलं नाही, जे फक्त पापी आहेत. तर भस्मासुर म्हणाला, हो मी तसेच करेन, पापी लोकांच्या डोक्यावर हात ठेवेन. पण महादेवाला काय माहिती की हा भस्मासुर राक्षस आहे आणि राक्षस सारखाच राहणार, त्याचा मूळ स्वभाव काही जाणार नाही. म्हणूनच आपला शिव कसा होता? शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती आहे तो शिव भोळा आहे रे. त्याला कसं कळणार की हा राक्षसच आहे? तो काहीच करणार नाही. तो नंतर देवांच्या डोक्यावर पण हात ठेवायला गेला. जे सज्जन लोक होती, जे पंडित संत, सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. एक दिवशी तो चाललेला तेव्हा त्याला नारद मुनी दिसले. नारद मुनी नेहमी नामस्मरण करत जायचे. तर नारद मुनी नामस्मरण कसे करायचे? नारायण नारायण श्रीमन्नारायण तेव्हा भस्मासुर नारद मुनींच्या डोक्यावर हात ठेवायला गेला. तर नारद मुनी म्हणाले, भस्मासुरा, तू माझ्या अंगावर माझ्या डोक्यावर का हात ठेवतोय? बघ, ज्याने तुला हे वरदानच दिले ना, त्याची देवी बघ किती सुंदर आहे. तेव्हा भस्मासुर पार्वतीवर मोहक होतो. महादेवकडे जातो, म्हणतो, महादेवा, तुम्हाला पार्वती नाही तर मी तुझ्या डोक्यावर हात ठेवीन आणि तुला भस्म करीन. महादेव तयार झाले नाही. ते म्हणाले, मी तुला पार्वती देणार नाही. तर भस्मासुर त्यांच्या मागे लागला. तर महादेव सुद्धा पळत सुटले, विष्णुदेवांकडे गेले. विष्णुदेवाला म्हणले, विष्णुदेवा, मी भस्मासुराला वरदान दिलतो, तू ज्याच्या पण डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल. आता तो माझ्याच डोक्यावर हात ठेवायला लागलाय, तू मला वाचव. तेव्हा विष्णुदेव एका स्त्रीचं रूप घेतात व भस्मासुराच्या समोर जातात. भस्मासुर म्हणतो, हे स्त्री, तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुझ्या डोक्यावर हात ठेवीन आणि तुला भस्म करीन. तर स्त्री म्हणती की मी तुझ्याशी लग्न करीन, पण आमची इथं अशी प्रथा आहे की जोडीने मंदिरात नृत्य करायचं. तू माझ्याशी नृत्य करायला तयार आहेस का? भस्मासुर म्हणाला, हा, मी नृत्य करायला तयार आहे. तर स्त्री नृत्य करायला गेली मंदिरात. नृत्य करत होते. नृत्यामध्ये स्त्रीने एक हात कमरेवर ठेवला, एक हात डोक्यावर ठेवला. भस्मासुराने अगदी तसंच केलं. एक हात कमरेवर, एक हात डोक्यावर, स्वतःचा हात स्वतःच्याच डोक्यावर. भस्मासुर तिथंच भस्म झाला आणि तो मरण पावला. म्हणूनच तुकोबरा म्हणतात की कुणाचाच मूळ स्वभाव बदलत नाही. म्हणून भस्मासुरावर कितीही उपकार केले तरी तो उपकाराची फेड त्याने अपकारानेच दिली, म्हणून त्याचा अंतच झाला. हेच तुकोबरा सांगतात. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल तर कृतज्ञ म्हणजे उपकाराची फेड उपकारानेच देतात. आता उपकाराची फेड उपकारावर देणारे कोण? तर आपले पहिले आई वडील, मग संत, मग गुरु, मग देव. तर संत कसे? तर संतांनी ज्या भगवंतांनी आपल्याला हे शरीर दिलं ना, त्या भगवंताकडे जायचं ते मार्ग दाखवले, नामस्मरण करायचं शिकवलं, भजन करायचं शिकवलं. म्हणूनच आपण म्हणतो काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. एवढे उपकार त्यांनी केले आपल्यावर, एवढे खूप उपकार केले. आता दुसरे उपकार म्हणजे देवाचे. तर देवाचे उपकार कसे? देवाने आपल्याला खूप मोठं शरीर दिलं, ज्याने म्हणजे हात चांगले कर्म करायला, तोंड चांगलं बोलायला, हे सर्व काही दिलं. हेच आपल्या देवाचे उपकार होते. नामस्मरण करायला देवे दिला देह बदला गो माता, देवे दिला देह बदला गो माता, देवे दिला देह बदला गो माता, देवे दिला देह बदला गो माता. या गाला फाटा, या गाला फाटा, पालकेचा नामस्मरण करण्यासाठी. तुझा ना भरोसा नि माझा भरोसा, तुझा ना भरोसा नि माझा भरोसा, जग हे कुणाचे रे सांग बया माणसा, कधी लागेल कधी कधी लागेल रे वेड्या तुला, थोडी रंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला, थोडी रंगाची.
आपले टाळकरीला शिकवलं म्हणून हे सुंदर नाचतात. आपण सुद्धा एक ना एक गुरु केलाच पाहिजे आणि ती गुरु सारखं मार्गदर्शन कोणीच करू शकत नाही का की गुरुमध्ये तेवढं ज्ञान असतं जे आपल्याला ज्ञान देतात. गुरुविन कोण बतावे बात बडाही बिगडते यमता बतावे बात बडाही बिगडते यमता कोण बतावे बात बडाही बिगडते यमता गुरुविन कोण बतावे बात बडाही बिगडते यमता. आता शेवटचे उत्तर म्हणजे आई वडिलांचे. तर आई वडील या दोन शब्दात अवघं सगळं जग समोरून गेलं आहे. आई वडील मुलांचे आधार असतात. ते मुलांसाठी खूप कष्ट करतात. आईने हे सुंदर जग दाखवले. दोघांनी आपल्यासाठी कष्ट केले का आपल्याला आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी. आपण चांगल्या प्रमाणे जगावं. आपण त्या घरात राहिलं पाहिजे ज्या घरात आपल्याला मान सन्मान भेटल. आपल्याला आनंद झाला की त्यांना खूप आपल्याला हसू आलं की त्यांना आनंद होतो. आपल्याला दुःख झालं की त्यांना त्रास वेदना होतो. म्हणूनच मला म्हणावं असं वाटतं आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती मला असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर जीवनाची रे जीवनाचा आई माझी मायेचा सागर जीवनाची रे जीवनाचा आईने खूप माया केली. सागरपेक्षाही जास्त भरण. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही. आई सारखी असं एक पण गोष्ट तुम्ही शोधून दाखवा जी आपल्यावर माया करण प्रेम करण आपल्याला आशीर्वाद देईल. आई सारखी अशी एक पण मूर्ती नाहीये जी आपल्याला सर्व काही खूप लाड करण. आईवाणी कोणच नसतं. तर आई मुलांचे आधार असतात आज. आणि बापासारखा तर आशीर्वाद कोण देऊच शकत नाही. बापासारखं सुख कुठं भेटणार नाही. एक दिवशी तुम्ही सगळ्यांनी छोट्या मुलांनी एक दिवशी बापाला जाऊन भेटी मारा. तेव्हा कळलं बापापाशी किती सुख असतं. तर आज ही मुलं बापाविषयी पोरकी झाली कारण की मामा म्हणजे या दोन मुलांचा बाप. कारण की मला Yeah.
शिरा. तर धन्य आहेत जे माता पिता ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला हे सुंदर जग दाखवलं, त्यांनी आपल्यासाठी कष्ट केले. तर आधी मुलं त्या बापाविषयी पोटकी झाली आहेत का? कारण जो त्यांना आशीर्वाद देणार होता, जो त्यांना सर्व काही शिकवणार होता, जो माणूस आपल्याला सर्व काही शिकवतो, आपल्याला आशीर्वाद देतो, आपल्याला सर्वीकडे फिरायला नेतो, आपल्यावर खूप प्रेम करतो, तोच निघून गेला. तर ज्याला आपण जन्म दिला तोच निघून गेला. तर विचार करा माता माऊली, त्या मातेला किती दुःख झालं असेल, त्या बापाला किती दुःख झालं असेल. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. ओ त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्या गात्यात कशी कातर लावलेली, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. ते आई वडील सर्व विचार करायचा सोडून देतात, समोर उभा राहतो तो म्हणजे दुःखाचा डोंगर. आपल्याला ज्यांनी अंत्यसंस्कार करायला पाहिजे त्याचेच अंत्यसंस्कार आज त्यांना करावे लागतात. त्या अग्नीप्रमाणे तो बाप आतून जळत असतो. त्या दोघांनी खूप कष्ट सहन केले, खूप वेदना सहन केले, कधीच रडले नाही. कधी न रडलेला तो बाप जेव्हा आपला पोटचा मुलगा जातो ना, तेव्हा तो मुलगा रडतो, बाप रडतो. तर माझ्या मामाने कृतज्ञ माणसाप्रमाणे वागलं का? संसार चालू असताना म्हणजे माझा मामा आणि मामी नीट संसार चालू होता तेव्हा जवळचा जोडीदार जातो. जेव्हा गाडी दोन्ही चाकाने नीट चालत असते ना, तेव्हा एक गाडीचं एक चाक गळून पडतं, गाडी तशीच बंद पडती. तसाच हा संसार असतो. जेव्हा रुक्मिणीला सोडून विठ्ठल जातो ना लांब, तेव्हा रुक्मिणीला जे दुःख झालं आज ते माझ्या मामीला झालं ते दुःख, कारण तिच्या जवळचा जोडीदार सोडून गेला. जशी गाडी थांबती तसा संसार थांबतो. आणि आता जेव्हा माणूस जन्म घेतो ना तेव्हा तो एकटा असतो. जेव्हा तो जीवन जगत असतो ना तेव्हा तो सर्व धागा अडकतो, म्हणजेच मामा मावशी मामी मुलं भाचे सर्व काही यांच्या धाग्यात अडकतो. पण जेव्हा तो माणूस निघून जातो ना तो दोरा तुटून जातो. तर माझ्या मामाचं गाव आणि मी हे मी कधीच वेगळं केलं नाही. हे माझ्या मामा आणि मी एवढा लाड कितीही रागवला तरी मी त्याचा लाडका बाजाच होतो आणि लाडका बाजा होणारच होतो. आणि त्यांनी मला खूप लाड केले, खूप खेळला, खूप प्रेम केले. आता एवढा लाड केला की माझी आई तर मामा एवढी झाली. मामा आणि मी आणि मामाचं घर कधीच सुटलं नाही. खूप लाड केले त्यांनी, म्हणूनच मला असं वाटतं, कुठं गेला माझा मामा मला करमत नाही रे, ये ना माझ्या मामा रे, ये ना माझ्या मामा. कुठं गेला माझा मामा मला करमत नाही रे, ये ना
आता शरी खुलतो माझा मुकडा माझा माझ्या काळजाचा तुकडा माझा शरी काळजाचा तुकडा माझा मामा काळजाचा तुकडा त्यांना पाठच नाही खुलतो माझा मुकडा त्यांना पाठच नाही खुलतो माझा मुकडा माझा मामा माझ्या काळजाचा तुकडा माझा मामा माझ्या काळजाचा तुकडा माझा मामा माझ्या काळजाचा तुकडा. तर माझा मामा कृतज्ञ माणसाप्रमाणे वागला. गळ्यात तुळशीची माळ घातली. जे पण गिराईक दुकानावर येतील ना त्यांना महाराज माऊली याच नावाने बोलायचा. दुसरं कुठलं कधीच नाव घेतलं नाही. त्याने खंडेराया बाळू मामा आणि या महादेवाची खूप भक्ती केली. म्हणून त्याने महादेवाचं वाहन म्हणजे नंदी त्याचंच तर नाव मल्हार ठेवलं होतं. जो या कीर्तनात एकदा सुद्धा बसला नाही आणि तसाच उभा राहिला तो मल्हाराच्या कीर्तनात सुद्धा आला आहे. ज्याच्यामुळे जेव्हा मामा वाजला तो काहीच खात नव्हता. जेव्हा दशक्रिया विधी झाली ना तेव्हा तो थोडा थोडा खाऊ लागला. म्हणूनच आज या पिसवरे गावात माझा मामा फक्त त्या मल्हारमुळेच ओळखला जातो. विठ्ठल भुकेलेला अन्न दिलं. बाळूमामाची सेवा केली. त्याने एवढी सेवा केली की त्याच्या मुलांच्या तोंडात आता सुद्धा बाळू मामा हा शब्द राहिला आहे. ते नेहमी म्हणतात बाळू मामा आला, बाळू मामा आला, बाळू मामाची मेंढरं आली. हे त्यांच्या तोंडात नेहमी असतं. आणि त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे नामस्मरण केलं आणि सर्व लोकांचा तो सगळ्यात आवडता मोबाईल शॉपीतला माणूस होता. म्हणूनच तसं म्हणतात की जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला. कदाचित देवाला सुद्धा तोच आवडला असन म्हणून त्याला घेऊन गेला असन. तर तुकोबरायांनी सुद्धा असंच केलं. त्यांनी खूप अखंड नामस्मरण केलं. स्वतःच्या हाताने पिंड त्या पदावर ठेवून ठेवली. हेच अभंगाचं पहिलं चरण. पिंड पदावर
पदाची प्राप्त झाली तर तुकोबरे कुठून आले होते? वैकुंठावरून आले होते. नंतर तो स्वतः पांडुरंग त्यांना घ्यायला आलता, कारण त्यांना वैकुंठाला जायचं होतं. म्हणूनच त्यांना म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी आलो यांचं कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो यांचं कारणासी. हो बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. बोलिले जे ऋषी सात वर्षावाया. आड सत्ताचे मार्ग आड राणी भरले जग. झाड सत्ताचे मार्ग आड राणी भरले जग. आड राणी आम्ही वैकुंठवासी. ते वैकुंठवासी होते. आता दुसऱ्या चरणात तुकोबरे सांगतात याच नामस्मरणामुळे त्यांचे गया वर्जन झाले आहे आणि त्यांच्या पितरांचे सुद्धा ऋण फिटले आहेत. त्यांच्या पितरांचे ऋण कसे फिटले तर नामस्मरण करून त्यांनी नामस्मरण केलं आणि आपल्यामध्ये तर त्याचे गया वर्जन झाले आहे आणि त्यांचे त्याच नामस्मरणाने त्यांचं ऋण सुद्धा फिटले आहेत. हेच अभंगाचं दुसरं चरण. माझे झाले गयावर जन. माझे झाले गयावर जन. पितळे पितरांचे ऋण. पितळे पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन. माझे झाले गयावर जन. पितळे पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन. पितरांचे ऋण कसे फिटतात तर आपल्या कुळात जर मुलगा जन्माला आला, त्यांनी देवाची भक्ती केली, नामस्मरण केलं तर देवाला त्या मुलाचा आनंद दयाचा हरिक वाटे देवा. दयाचा हरिक वाटे देवा. दयाचा हरिक वाटे देवा. दयाचा हरिक वाटे देवा. कोई कन्या पुत्र होती रे सात्विक. कोई कन्या पुत्र होती रे सात्विक. दयाचा हरिक वाटे देवा. दयाचा हरिक वाटे देवा. त्यांनी नेहमी नामस्मरण केलं, हेच कर्म केले हरिहर नाव घेऊन आणि याचीच बोंब मारली तर नेहमी नामस्मरण करून कुणालाच काहीच न बोलता उलट न बोलता सगळ्यांचं समजावून घेऊन सगळ्या मुख्या प्राण्यांची भक्ती करून हेच अभंगाचं तिसरं चरण. केले कर्मांतर. ओ केले कर्मांतर.
या एक रूपी हा नामस्मरण हरिहर हा शब्द झाला आहे. तर ह्याच आपण आता भजन करूया. विठोबा आपण सुद्धा नेहमी नामस्मरण केलं पाहिजे, जेणे आपल्यावर भगवंत प्रसन्न होतो, आपण स्वर्गात जातो, नरकात कधीच जाणार नाही. म्हणून नेहमी नामस्मरण केलं पाहिजे. शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात की तुका मन माझे, 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 तुका मन माझे. आम्ही जात तुम्ही कृपा सुजावी, सांगावी विनंती माझी, वार वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठात रंग बोलावी, अंतकाळी तू आम्हाची पावला, सहित झाला विष्णू
घरातली मंडळी समोर जाता येते फोटो समोर पाशी सगळे घरातली मंडळी सर्वांनी फोटो समोर जातील मंडळी कवर म्हणल्या सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची तुकाराम 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 हा तुकाराम 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 हा तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांनी खाली बसा आहे त्या जागेवर खाली बसा. तर आज मी कीर्तन रूपा सेवा केली एवढी छान पार पडली कारण माझे आई वडिलांचे मार्गदर्शन आई वडिलांचे ज्ञान गुरुचे ज्ञान आणि तुमच्या सर्वांचे प्रेम. तर आज मला सर्वात नीट मार्गदर्शन केलं ते म्हणजे माझे गुरु हबप्पा स्वप्नील महाराज काळणे आणि माझी आई हबप्पा पूनमताई महाराज जाचक यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. त्यामुळे हे कीर्तन खूप नीट पाडलं आणि या कीर्तनाचा रंग आणणारे आमचे हबप्पा रुद्राक्ष महाराज कटके यांचे मी खूप मनापासून आभार मानतो. आणि आमच्या संस्थेतले सगळ्यात महत्वाचे गायक म्हणजे ध्रुव महाराज त्यांचेही मनापासून आभार मानतो. आणि माझे मामा म्हणजे संतोष मामा यांचेही मनापासून आभार मानतो. आणि आमच्या संस्थेतील सर्वात आदर्श विद्यार्थी म्हणजे श्रीनाथ माऊली त्यांचेही सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सर्वांनी टाळकरांनी मला मदत केली नाचायला कीर्तनात जास्त रंग आणला त्यांचे मनापासून आभार मानतो.